कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्यात आधी मला सांगा की तिसऱ्या क्रमांकावरती कोणती रांगोळी आहे? ती तर वर्षा, रमशा आणि श्रेजा यांची रांगोळी आहे तिसऱ्या क्रमांकावरती। मी पण आर्टिस्ट आहे आणि मी पण आर्ट बघितलं आहे आणि जर मी एक जज असते ना तर ॲटलिस्ट ते वारली पेंटिंग कन्सिडर तरी केलं असतं आणि आमची रांगोळी खूप चांगली होती आणि सेकंड प्लेस तरी डिझर्व करत होती। आता ज्या दोन राहिल्या आहेत त्याच्यामध्ये विजेता कोण आहे ती सांगा। साईज पण बघा प्लीज। हा? साईज कलरिंग पण बघा। हो गया, आता त्यांचा निकाल काय लागतो त्यावरती आहे। सर विजेती रांगोळी ती। वा, ज्या ग्रुपमध्ये रसिका असते तिकडे थोडं चांगलं अजून होतेच। स्पेस आम्हाला जेवढी दिली आम्ही सगळी कव्हर केली आहे आणि त्या लोकांनी नाही कव्हर केली। अगर आम्हाला एवढीशीच करायची असती तर आम्ही थोडं अजून बेटर देऊ शकतो। तर मला वाटलं हा प्लस पॉइंट आम्हाला द्यायला पाहिजे होता। मी म्हटलेलं रसिका, स्नेहा आणि संस्कृती यांची रांगोळी आहे विजेती रांगोळी आणि तुम्ही ही मोहीम फत्ते केलेली आहे। आज ज्यांनी मला शिकवलं तालीममध्ये आणि जे माझ्यासोबत होते कंटेस्टंट्स, तर आजची मोहीम त्या सर्वांचे नाम। परीक्षकांच्या हस्ते आपण हे बक्षीस देऊया। सगळ्यात आधी आपण मालकीणबाईंना बोलूयात। तिघींना चांगलं पिंक ब्लू कलरफुल शॉल मिळालाय, जे मला वाटते की आता मी मालकीनबाई सारखी घरात फिरणार आहे, मस्त नथ वगैरे लावून आणि सगळ्यांना असं जोर दाखवणार आहे। तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। थँक्यू सो मच। विजेत्यांना त्यांचं बक्षीस मिळालेलं आहे। आता वेळ आलेली आहे सजा देण्याची आणि ही सजा देण्यासाठी आधी आपल्याला हे ठरवावं लागेल की प्रत्येक गटात कुणामुळे त्यांची हार झाली। हेतल, मला ॲक्च्युली वाटतं आम्ही तिघांनी एकसारखी मेहनत घेतली आहे रांगोळी बनवण्यासाठी आणि कोणच कुठे कमी नाही पडलं। तन्या तुला काय वाटतं? एकदम क्लिअरली सांगायला गेलं तर हेतलचा पूर्ण कॉन्सेप्ट होता, पण ड्रॉ करताना मॅक्झिमम मी आणि अंकितानी केलंय। मी हेतलचं नाव घेईन। माझ्या टीमने सांगितलं माझे एफर्ट्स नाही, रांगोळीच नसती मी नसती तर दुसरंच काहीतरी बनवलं असतं आणि तिसरे आले असता। जे खरं आहे मी तेच बोलणार शेवटी, मग ते तिला टोचू दे किंवा न टोचू दे। तुला काय वाटतं अंकिता? येस, मी याच्यावर बोलेल की आम्ही तिघांची मेहनत आहे खूप जास्त। तिने आतलं खूप मस्त सुंदर केलंय, बट एजेस वाईज थोडंसं म्हणजे इकडे मी तिला बोललेली व्हाईट लाईन तर ती एकदम थोडीशी जाडी वगैरे झाली आहे, तर त्यामुळे मी हेतलचं नाव घेते। तुम्ही हे पण म्हणतायत की आयडिया तिची होती, मग तुम्ही हे पण म्हणतायत की तिने जास्त काही काम नाही केलं, तर ते थोडंसं मला असं वाटलं की नाही, तिला थोडं खरंच तुम्ही टार्गेट करतायत। आता पुढच्या गटाकडे आपण वळूयात। रमशा, मी माझं 100% दिलं, या दोघांनी पण यांचं 100% दिलंय, तर मला नाही वाटत की एक नाव मी घेऊ शकेल। ठीक आहे, म्हणजे कोणाचंच नाव नाही? नाही। श्रेजा, कोणाचंच नाव नाही दादा। ठीक आहे। वर्षा, दादा मला पण असं वाटतं की आम्ही तिघांनी इक्वली याच्यात मेहनत घेतली आहे करण्यात, तर जर सजा पाहिजे तर आम्ही तिघांनाच इक्वली द्या। तुमचं एकमत आहे की जी काय सजा होईल ती तुम्हाला तिघांना होईल? खूप वाईट वाटतंय कारण की मी कधीच हा फेस एक्सपिरियन्स नव्हता केला आणि मला कधी करायचं पण नव्हतं। मी तुम्हाला तिघींना इथे येण्याची विनंती करतो आणि हेतलला सुद्धा। ये रसिका, मालकीणबाई तू ये। कुणाला तरी एकीला तुला हा रंग लावायचा आहे।
मला माहिती होतं की ती सजा मी डिझर्व नाही करत 100%. स्नेहा ये. जे फेस्टिवल्स यावर्षी मी सेलिब्रेट नाही केलं ना ते सेलिब्रेट करते मी. हॅपी होली. हॅपी होली. जसं स्नेहाने तिला लावलं असं वाटलं जन्मोजन्मोचा राग काढलाय तिने. संस्कृती. मी खूप सरप्राईज झाली ॲक्च्युली या सजामध्ये, कारण की संस्कृतीने जाऊन रंग लावला रमशावरती आणि रमशा मला वाटलं की ते दोघं खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. मला असं वाटलं रमशाच्या तोंडावरती लावलं पाहिजे, कारण की ती खूपच स्ट्रॉंग कॉम्पिटिशन झाली आहे. म्हणजे ती ऑलमोस्ट सगळ्याच मोहिमी जिंकत आली आहे. हेतल. येस सर. श्रेजाला लाव. मीच लावते. स्वतःच लावतेस का? येस. श्रेजाला सेल्फ लव्ह खूप आवडते. शी इज अ सेल्फ इंडिपेंडेंट वुमेन. तिला जे सांगा ती पहिले हात वर करेल. मी करते. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता. मजा झाली, सजा पण झाली. आता वेळ आली आहे मतदानाची. आज गुप्त मतदान नाहीये. चला नाव सांगा. हेतलचं नाव घेणार, कारण तिने माझं नाव घेतलं होतं की माझ्या डोक्यात हवा गेली आहे. ते तिलाच स्वतःला कळलं नाही की तिच्याच डोक्यात हवा गेली आहे. पण ते असते ना की स्वतःचं जे चोरी लपवण्यासाठी आपण दुसऱ्यांवर थोपतो, ते तसंच झालं आणि त्यामुळे मला हेतलचं नाव घ्यायचं आहे. स्नेहा. तनया, कारण की तिने काही कारण नसताना माझ्या डोक्यावरती ते काटांचं मुकुट टाकलं आणि मला मागच्या वेळेस वोट केलं होतं. संस्कृती. स्नेहाचं, कारण की खूप तिच्या डोक्यात खरंच हवा आहे. ती आपल्याला काढली पाहिजे या गावाच्या वेशीच्या बाहेर. अंकिता. मी हेतलचं नाव घेईन. तनया. मी आज हेतलचं नाव घेईन. मला वाटतं हेतलचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कारण की ती गोड वागते, ती गोड असेलही, पण नंतर जेव्हा मोहिमेची वेळ येते तेव्हा मग तिचं लगेच सुरू होतं की नाही मी सांगेन तसं करायचं, मी बोलेन तसंच करायचं. आणि मग ते कुठे ना कुठेतरी मला खूप इरिटेट व्हायला लागलं होतं. सो म्हणून मी तिला वोट आउट केलं. खरंच माझं डोकं खराब झालंय, कारण मला बोलतात की अरे हीच करते हीच करते. अरे मला करावं लागतं. तुम्ही घ्या ना लीड, पण कोण घेत नाही. आणि मग मी घेतलं की त्यांच्या मनाला लागतं. तर मग बसा तुम्ही हरत बसा. मी काय करू. हेतल. मी तनयाचंच नाव घेईन, कारण ऑनेस्टली मला वाटलेलं की आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केला आहे. आणि अंकिताचं तर इट्स ओके, आय मीन इट्स एक्सपेक्टेड, बट हिचं एक्सपेक्टेड नव्हतं. तर इंटरेस्टिंग. सर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.